चला तर मुलांनो, आता पटकन शिकूया आपण तुलना करणे. यामध्ये आपण काय करत असतो की ह्या चिन्हांचा वापर करत असतो, छोटी संख्या, मोठी संख्या आणि बरोबरची संख्या दाखवण्यासाठी. पण आपल्याला छोटा नंबर आणि मोठा नंबर ओळखता येतो, पण आपल्याला हे कळत नाही की कुठे तोंड करायचं आहे मोठं. त्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे. बघा, आपण हा पहिला नंबर बघू. इथं आहे 6 आणि इकडे आहे 8. तर आपल्याला माहिती आहे की 8 मोठा आहे आणि 6 छोटा आहे. ओके, तर आता इथं एकच लक्षात ठेवायचं की मोठ्या नंबरला 2 पॉईंट द्यायचे आहेत आणि छोट्या नंबरला 1. हे लक्षात नेहमी ठेवायचं की मोठा नंबर 2, छोटा नंबर 1. चला तर मग याला जोडून घ्या. बघा, झालं का तयार? साधी सोपी पद्धत आणि सुट्टीचाही छान उपयोग झाला, हो ना? आता बघा, इकडे 2 आणि 1 ह्यामध्ये मोठा नंबर आहे 2, छोटा नंबर आहे 1. चला याला जोडून घ्या. पटकन आपलं उत्तर तयार. काही वेळ लागला का? नाही. चला तर पुढे आपण बघू. आता 2 संख्या सेम एकसारख्या आहेत, तर आता इथे काय करायचं आहे की दोघांना पण 2 द्यायचे आहेत आणि ह्यासाठी बरोबर साईन. झालं का? बघा, आता पुढे 10 आणि 15. मोठी संख्या आपल्याला माहीत आहे की 15 आहे, छोटी संख्या 10 आहे, कारण 10 नंतर 15 हा अंक येतो, त्यामुळे मोठी 15 आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याला जोडून घ्या. झालं आपलं उत्तर तयार. काही वेळ लागला का? नाही. चला पटपट पटपट करून घेऊया. 25 आणि 11 मध्ये मोठी संख्या आहे 25, 11 छोटी, याला जोडून घेऊ. झालं. 50 आणि 80 मध्ये मोठी संख्या आहे 80, छोटी आहे 50. चला, झालं का उत्तर तयार? 66 आणि 23 यामध्ये मोठी आहे 66, छोटी आहे 23. तर झालं उत्तर तयार. इकडे आहे 20 आणि इथेही, त्यामुळे दोघांना पण आपण सेमच देणार आहे आणि जोडल्यावर उत्तर तयार. आता इथे एक घोळ होतो. बघा, नंबर काय, इथं 5वर 8 आहे 58 आणि इथं 8वर 5 आहे. काही मुलं काय करतात, अरे इथं सेमच दिसतंय, लगेच उत्तर करून टाकतात. पण नाही, नंबरकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. बघा, इथे 85 मोठा अंक आहे म्हणून 2, 58 छोटा आहे म्हणून 1 आणि ह्याला जोडून घ्या. इकडे 90 आणि 85 आहे, तर ह्यामध्ये मोठा कोण आहे? 90 आणि इकडे आहे 85 छोटा, ह्याला जोडून घ्या. झालं आपलं उत्तर तयार. तर अशा छान छान गोष्टी शिकायला आपण दररोज भेटूया. चला, पटकन लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा.